नमस्कार मंडळी. आपला ना एक असा काळ असतो, एखादा आपला कॉलेजचा किंवा आपला लग्नाआधीचा काळ किंवा आपलं आपल्याला एक अशी आठवणी असतात, की त्यावेळेला आपली एक वेगळीच क्रेज असते किंवा आपल्याला लोकं म्हणजे नाही का आपलं तोंड भरून कौतुक करत असतात, की म्हणजे दिसण्यावरून हे दिसणं पण महत्त्वाचं नसतं. दिसणं, वागणूक, तुमचं मन किती स्वच्छ आहे ते महत्त्वाचं आहे. पण आपल्याला एक आठवणी असतात, की बाबा कुणाची केस छान असतात, कुणाचा चेहरा छान असतो, कुणाला मन साफ असतं कुणाचं किंवा मन चांगलं असतं, की समोरचे लोक त्याचं कौतुक करत असतात किंवा एखाद्याला स्वयंपाक चांगला करता येतो, एखाद्याची अजून कोणती क्रिएटिव्हिटी चांगली असते, बरोबर का? आता तुम्ही मला आता कमेंट करून सांगा, की सांगता, की ताई तुमच्यामुळं खूप मोटिव्हेशन मिळतं. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का? ह्या मोटिव्हेशनची गरज याआधी मला होती. आपले गौर गोपालदास म्हणा किंवा मी असे भरपूर व्हिडिओज बघायचे, जास्त करून त्यांचेच बघायचे किंवा पुस्तकं वाचायचे, की ज्याच्यातून मी इन्स्पायर होईल, की माझ्याकडं मी तुम्हाला दाखवते पण माझ्याकडं पुस्तकं किती आहेत. आता हा कॅमेरा इकडे बघा वर ठेवलेले आहेत, दिसले का? तर असे पुस्तकं मी वाचायचे, की ज्याच्यामुळं मी इन्स्पायर होईल. मला म्हणतात ना आपण एक आतून कॉन्फिडन्स येईल माझा, की माझा जो कॉन्फिडन्स जो गेला होता ना, तो फक्त माझ्या वजन वाढण्यामुळे गेलेला. आता आज जो मी हा टॉप घातलेला आहे ना, हा तुम्ही मला कधीही माझ्या आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये बघितला नसेल. हा टॉप ॲक्चुअली मला ना माझ्या मिस्टरांनी आणला होता. माझ्या मिस्टरांनी माझा जो हा टॉप आणला ना, तेव्हा मला गिल्ट आलं होतं. तर का ते तुम्हाला सांगते. म्हणजे खूप असं वाईट वाटलेलं स्वतःचं. कारण माझं कसं झालं, माझं ना लग्नाच्या आधी वजन तर खूप कमी होतं लग्नाच्या आधी. पण लग्नाच्या आधी सगळ्याच नॉर्मली लेडीजचं वजन कमी असतं. पण माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मी जेव्हा प्रेग्नंट राहिले, ते प्रेग्नंट राहिल्यानंतर माझं जे वजन वाढत गेलं, इतकं वाढत गेलं माझं वजन, काय बोलायला कोण आपल्याला ना समजून येत नाही. आणि त्यात माझा कोरोनाचा काळ होता. म्हणजे फेब्रुवारी 2020 मध्ये मला प्रेग्नन्सी डिटेक्ट झालेली आणि तो मार्चपासून कोरोना सुरू झालेला. आणि 23 मार्च 2020 ला मला वाटतंय आपल्याला लॉकडाऊन वगैरे पडायला सुरुवात झाली आणि आम्हाला सिस्टीम घरी दिली. मग ते 8 ते 9 तासाचं काम करायचं आणि प्रेग्नन्सी आणि घरात बसून कंटिन्यू खात राहणं. तुम्हाला माहिती आहे प्रेग्नन्सीमध्ये खाऊ वाटतं. काही-काहींना उलट्या भरपूर होतात, पण मला मी खात भरपूर होते. मला खाऊ वाटायचं आणि घरात बसून-बसून तर सारखं खाऊ वाटतं. माझं वजन जवळ-जवळ त्यावेळेला माझं 102-103 किलो डिलिव्हरीच्या वेळेला माझं वजन झालं होतं. जेव्हा मला 8व्या महिन्याचे ॲक्चुअली प्रवास करत नाहीत, पण तेव्हा मला गावाला नेलं होतं डिलिव्हरीसाठी फलटणला. आता मी तुम्हाला सांगते, माझं वजन डिलिव्हरी झाल्यानंतर मला बीपीची गोळी पण डिलिव्हरी झाल्यानंतर वजनामुळे चालू होती. पण माझं वजन कमी अ, त्याच्यानंतर झालंय 83-84 किलोवर माझं वजन आलंय. तरी मला काय लक्षात येत नव्हतं, की माझं वजन वाढलेलं आहे, वजन वाढलेलं आहे. नाही येत आपल्या लक्षाला. आपण बाळाच्या नादात असतो. आपल्याला बाळाचं बघायचं असतं. नंतर माझ्या बाळाला मी 5 महिन्याचं घेऊन पुण्याला आले, कारण मला ऑफिस जॉइन करायचं होतं. तुम्हाला सांगते, मला वजनाचं कधीही काही आधी वाटलं नव्हतं. मला नंतर त्रास सुरू व्हायला लागले. खूप शरीराला माझ्या त्रास व्हायला लागले. हे दुख, ते दुख म्हणजे नाही का जॉइंट्स पेन करायचे. मागं बॅकला पेन व्हायचं वजनामुळं. सायटिकाचा त्रास सुरू झाला. आणि माझा कॉन्फिडन्स ना जेव्हा मी एका लग्नाला गेले आणि तिथं मला स्टेजवर मी नाचायला तर तयार नव्हतेच, पण स्टेजवर मला जबरदस्ती घेतल्यानंतर सगळे मला आपल्याकडे जोक करतातच, की स्टेज पडल बाई, केवढी झाली, केवढी झाली, मी केवढी झाली. तेव्हा ना माझा थोडासा कॉन्फिडन्स लो झाला आणि बाकीच्यांच्या फोटोमध्ये मी एवढी मोठी दिसले. त्या फोटोपासून मी माझा फोटो काढणं सुद्धा बंद केलं. तुम्ही पण माझ्या व्हिडिओजमध्ये बघत असाल. माझे एक वजन वाढलेलेचे 2-4च फोटो आहेत. तेच मी नॉर्मली जास्त करून ठेवते. माझ्याकडे फोटो सुद्धा नाहीत. मी माझं फोटो काढणं सुद्धा बंद केलं होतं. का? तर माझं वजन वाढलं म्हणून, माझं वजन वाढलं म्हणून. ते वजन मी तुम्हाला सांगते 6 महिन्यामध्ये कमी केलं माझी पोरगी 4 वर्षाची झाल्यानंतर. पण तोपर्यंत मी 4 वर्ष माझी मुलगी 7 ते 8 महिन्याची असल्यापासून 4 वर्षापर्यंत मी पूर्णपणे डिप्रेशनमध्ये होते. डिप्रेशनचं कारण एकच होतं, माझं वाढलेलं वजन. घरात 4 पाहुणे आले तर आता तुम्ही मला माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पण भरपूर वेळा बघता, माझा तो एक निळा गाऊन आहे. तो निळा गाऊन तुम्हाला दिसतो, माझा दुसरा कुठला गाऊन तुम्हाला दिसतच नाही. तो निळा गाऊन आहे. त्या निळ्या गाऊन मागचे तो माझा गाऊन खूप जुना आहे. त्या निळ्या गाऊन
मागची सुद्धा अगदी पातळ झालेला आहे तो गाऊन. कुणी काही म्हणून मी तो गाऊन घालते. पण त्या निळ्या गाऊन मागची सुद्धा एक स्टोरी आहे. माझं शरीर दुसऱ्याला मोठं दिसू नये म्हणून मी तो गाऊन घालायचे. आणि माझं शरीर इतकं मोठं द्यायचं, इतक्या वेळा असा प्रॉब्लेम झाला की 4 लोकं अचानक आली, तर मला काय घालू आणि काय नको व्हायचं. आणि माझ्या चेहऱ्यावर सुद्धा एवढे फोड आलेले. म्हणजे हे काय झालेलं, वजन वाढलेलं मला पण सांगता येत नाही. पण मी पूर्ण विचित्र दिसायला लागलेले. आता काय तुम्हाला माहिती आहे, म्हणजे कसं होतं माहिती आहे का, आपल्याला कुणी काय बोलत नसतं, पण आपल्याला आपलं मन खात असतं. आणि आपण एखादा मोबाईलमध्ये व्हिडिओ बघितला, तिथं ते वजन वाढलेल्या बाईचं काही बघितलं, पुरुषाचं बघितलं, की आपल्याला आतून खचल्यासारखं होतं. त्यात माझ्या मिस्टरांनी मला हा टॉप आणला होता, की हा लूजच टॉप आहे बरं का, लूजच टॉप आहे. पण हा लूज टॉप सुद्धा मला इतका विचित्र दिसत होता ना घातल्यावर, तेव्हापासून मला माझी लाज वाटायला लागली, की नवरा आपल्याला एवढ्या आवडीनं कपडे आणतोय, त्याच्या चॉईसचे ते कपडे सुद्धा आपण घालू शकत नाही. एक कपडा मला कपाटातला व्यवस्थित बसत नव्हता. फक्त गाऊन, फ्री साईज गाऊन घालण्यापेक्षा, काय म्हणतात, घालण्या व्यतिरिक्त माझ्याकडं कोणतीही चॉईस नव्हती. आता मला माझा एवढा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. तो कॉन्फिडन्स वाढला म्हणूनच मी तुमच्या समोर त्याच कॉन्फिडन्सने येते आणि त्याच कॉन्फिडन्सनं मी व्हिडिओ सुरू केले, की मी माझं वजन कसं कमी केलं. 18 किलो जवळ-जवळ मी वेट लॉस केला. 84 किलोपासून मी जवळ-जवळ आता 67 किलोवर आलेली आहे. आणि हा जो वजन काटा आहे, हा माझा दुसरा वजन काटा आहे. हा माझा डॉक्टर ट्रस्टचा वजन काटा आहे. आता काही पुस्तकं ना दाखवायला परमिशन असते का नसते मला माहित नाही. पण मी अशी भरपूर पुस्तकं वाचते पहिल्यापासून, की ज्याच्यामधून ना आपल्याला हेल्दी टिप्स मिळतील, किंवा आपल्याला, म्हणजे ते हेल्दी टिप्सचं नाहीये, एका इंग्लिश, मला माहित नाही असं सांगतात का नाही म्हणून मी पब्लिकली सांगत नाही. पण ज्याच्यामधून ना मला मोटिवेशन मिळेल, की अशी खूप जण असतात की त्यांना समाजानं, नाही का, त्यांना वेगळाच दर्जा देतात. एवढं वजन नव्हतं वाढलं माझं, पण वाढलेलं. आपल्या भारतामध्ये वाढतं ना, तर बाहेरच्या देशामध्ये कसं अतिवजन वाढतं. आपल्या भारतामध्ये जसं म्हणतात ना, हे झाली जाडी, तेवढी मी जाडी झाली होती. तर तुम्हाला सांगते, मी एवढ्या कॉन्फिडन्सनं वरती आले आणि त्या स्ट्रेसमधून बाहेर पडले फक्त माझ्या वजन कमी करण्यानं. पीसीओडीचा माझा त्रास खरं कमी झाला तुम्हाला सांगते. 4 वर्ष मला सीझर झाल्यानंतर मला 4 वर्ष पिरियड्स आले नाही. मी भरपूर ट्रीटमेंट घेतल्या, त्या लाल लाल गोळ्या द्यायच्या ब्लड वगैरे वाढण्यासाठी. ब्लड माझं एवढं वजन असून कधीच माझं हिमोग्लोबिन, म्हणजे नाही का, कमीच असायचं. त्या गोळ्या खाल्ल्या की परत वजन वाढायचं. B12ची डेफिशियन्सी झाली, हे ते खायला सांगितलं, परत माझं वजन वाढलं. मला युरिन इन्फेक्शनचा त्रास व्हायला लागला, कारण बाळाला मांडीवर घेऊन मी काम करायचे. तेव्हा म्हणजे मी इतके वाईट दिवस काढलेत ना, खरं सांगते. असं नाही की वाईट दिवस म्हणजे, पण खरंच मी ज्या असं काही-काहींना असं वाटतं की सगळं असून किंवा सगळं करून ह्यांना कशाचं वाईट दिवस, नोकरी असून. पण असतं, असं काही नाही. नोकरी करणं पण एवढं सोपं नसतं. ते खूप गोष्टींमधून जावं लागतं आणि आपल्याला आपलं घर पुण्यात राहायचंय. म्हणजे मी तुम्हाला सांगते, जर कुणी तरुण मंडळी किंवा लेडीज वगैरे तुम्ही व्हिडिओ बघत असाल ना, तर तुम्ही ना, तुमची कितीही प्रॉपर्टी असू दे, कितीही श्रीमंती असू दे, तुम्ही ना काही ना काही करण्याचं बघत जा. तुम्ही ज्वेलरी बनवा, तुम्ही म्हणतो ना, काहीतरी खाण्याचं, मेसचे डबे, असं कुठलंही काम कमी जास्त कधी समजायचं नसतं. तुम्ही काहीतरी करा आणि 4 पैसे कमवा. एक स्वतःसाठी एक रिस्पेक्ट असते, एक इंडिपेंडन्सी असते. असं नाही की आपण पुरुषाला ओव्हरकम करतोय किंवा त्याला असं जाणवून देतोय की तू मला काहीतरी कमी करतोय, असं नाही. 4 पैसे आपल्याला अडीनडीला उपयोगी येतात. अचानक काही प्रॉब्लेम आला तर ते पैसे उपयोगाला येतात. 4 पैसे सारखे-सारखे नवऱ्याला मागण्यापेक्षा आपण आपले कमवलेले बरे असतात आणि आपल्याला जेवढं आपल्या आई-वडिलांनी शिकवलंय त्याचं चीज करावं, असं माझं म्हणणं आहे. जसं आपल्याला जमेल तसं. आणि आपलं ना मन जेव्हा शांत राहतं ना, तेव्हा ते मन वेगवेगळे विचार करायला लागतं. मन राक्षसी होतं. आपल्याला विचित्र विचार येतात. काहीतरी कुणीतरी बोललेल्याचा राग-राग होतो. कुणाला तरी आपण काहीतरी जाऊन बोलतो. या सगळ्या गोष्टी घडतात. त्यापेक्षा ना, स्वतःला बिझी ठेवा. तुम्ही जेवढं स्वतःला बिझी ठेवणार ना, तेवढं तुमचं आयुष्य सुंदर होणार. खरं स्वतःला बिझी ठेवलं पाहिजे. म्हणजे असं नाही की मोबाईल बघत कंटिन्यू बसलं पाहिजे. पुस्तकं वाचा, काही ना काही करून स्वतःला बिझी ठेवा, ह्या बाकीच्या भानगडी करण्यापेक्षा. आपण जे बाकीच्या भानगडी आपल्याकडून केल्या जातात, बाईच्या जातीच्या भानगडी. पुरुषाच्या जातीला एवढ्या भानगडी नसतात, तेवढ्या बाईच्या जातीला भानगडी असतात. त्या भानगडीतनं ताणतणाव येतो आणि वजन वाढतं.
बरं, विषय भरकटतोय. मी तुम्हाला सांगते, मी काय सांगत होते, की माझ्यामध्ये काय बदल झाले वजन कमी करण्यापासून, वजन वाढल्यापासून वजन कमी करेपर्यंत हा आपला टॉपिक आहे. मी तुम्हाला सांगते, वजन माझं वाढलेलं होतं, पण मी माझी मुलगी 4 वर्षे झाल्यानंतर कसं वजन कमी केलं ह्याचे भरपूर व्हिडिओ आहेत तुम्हाला. पोट कमी केलं, म्हणजे नाही का म्हणत आपण, सी सेक्शन झालेलं माझं, तरी मी माझी पोटाची चरबी कमी केली. भरपूर प्रकारच्या वेगवेगळ्या पावडर पिल्या आहेत, त्याचे भरपूर व्हिडिओ आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता. पण माझ्यामध्ये बदल काय झाला ते तुम्हाला सांगते. माझ्यामध्ये आला कॉन्फिडन्स, माझ्यामध्ये आलं देखुलपण. म्हणजे कसंही असं मी म्हणत नाहीये, पण एक पहिलं आणि आत्तामध्ये एक जो चेहऱ्यावर जो ग्लो आला ना, खरं सांगते, नाईट शिफ्ट करून असा चेहऱ्यावर ग्लो, सांगावं कुणी कमेंट करून, की रात्र पाळी करून एवढा चेहऱ्यावर ग्लो असतो का? हां, माझ्यात तुम्हाला डोळे कधीतरी सुजलेले दिसतील. आता आज सोमवार आहे म्हणून नाही दिसणार, किंवा मी व्हिडिओ आज शूट करून ठेवतीये म्हणून नाही दिसणार. पण ज्यावेळेस माझं ऑफिस असतं सोमवार ते शनिवार, त्यावेळेला माझा चेहरा, दुसरा माझ्या चेहऱ्यावर काही नाही, पण माझे डोळे सुजलेले असतात कारण नाईट केलेली असते. पण माझ्यामध्ये जो कॉन्फिडन्स आला, माझ्यामध्ये जे बाहेर वावरण्याची आपण म्हणतो ना, पहिलं कसं व्हायचं, मी ना लाजल्यासारखं व्हायचं. कुणी आलं ना मला समोर जाऊ वाटायचं नाही. आता इव्हन माझ्या आईकडे मी गेले होते आणि तिथं पाहुणे आलेले माझ्या घरी, असे दुसरे पाहुणे, आमच्या घरातले नाही. तेव्हा मी बेडरूममध्ये बसलेलं आणि आईला आधीच सांगितलेलं, की कुणी विचारलं तर सांग झोपली, बाहेर बोलवू नको. बाहेर यायचं कसं, कितीही पावडर लाव, कितीही व्यवस्थित राहा, चांगली मी दिसायचीच नाही अजिबात. एवढी अशी झालेली ना, मला आता सुद्धा हसायला येतं आणि वाईट सुद्धा वाटतं, की आपले गणपतीला नाही का हळदी कुंकवाला मी गावाला गेलेले, तेव्हा मला जवळ-जवळ जेवढ्या बायका आल्या असतील, 50-55 बायका आल्या असतील. मला जवळ-जवळ 10 ते 15 बायका असंच बोलल्या, "काय नाही, संपलं तुझं. काय नाही. काय झालीस? काय होतीस? काय झालीस? काय होतीस?" म्हणजे ना, मग त्यावेळेला साडी घालून तिथं उभं सुद्धा राहू वाटायचं नाही. खरं सांगते, इथून असं दिसतंय का? तिथून तसं दिसतंय का? म्हणजे हे ना, कुणी आपल्याला उद्देशून नसतं बोलत, पण आपल्या ते मनाला लागत असतं. त्यामुळे ना, तुम्ही ना खरंच सातत्यानं वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल ना, तर एक लक्षात घ्या, तुम्हाला आतून कॉन्फिडन्स असेल ना, तर तुम्ही नक्की तुमचं वजन कमी होईल आणि वजन तुमचं कमी झालं ना, तुम्ही काय कोणाला घाबरताय? अगदी कॉन्फिडेंटली तुम्ही बाहेर जाऊ शकता. मी भाग्यश्री कधीही टू व्हीलर चालवलेली नाही. मी आत्ता वजन कमी केल्यानंतर टू व्हीलर चालवायला लागली. का? तर कॉन्फिडन्स आला. कॉन्फिडन्स आला, भीती गेली. पहिली मला भीती असायची गाडीवर बसण्याची सुद्धा, म्हणजे नाही का, आपण चालवताना कसं दिसतंय, कसं नाही, आपण केवढं मोठं आहे, आपण एवढं दिसतंय का काय? किंवा नवऱ्याच्या गाडीवर पाठीमागं बसताना अशी गाडी थोडीशी ही व्हायची, इतकी मी जाड झालेली. पण हा जो आपण म्हणतो ना, हा जो बदल झाला ना, त्यानं माझ्या आयुष्यात मला खरंच खूप फरक पडला. मी जेवढ्या तुम्ही माझा माय फर्स्ट ब्लॉग असा एक 50 एक व्हिडिओ झाल्यानंतर माय फर्स्ट ब्लॉग तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये माझं वजन कसं होतं, तिथं मी 76 किलो होते. माझं वजन मी 84 वरून 76 वर आणलेलं. त्याच्या आधी मी काही व्हिडिओ वगैरे टाकत नव्हते. रेसिपीचेच व्हिडिओ टाकायचे. पण आता तुमच्या कमेंट येतात, की "ताई तुझ्याकडून मोटिव्हेशन मिळतं म्हणून मी असेच व्हिडिओ काढत राहते." तुम्ही जे म्हणाल त्या ह्याच्यावर मी व्हिडिओ काढत जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल, अजून काही तुमचे प्रश्न असतील तरी ते कमेंट करून सांगा. आणि तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स जर कमी झाला असेल, तर तुम्हाला एकच गोष्ट सांगते, तुमचा कॉन्फिडन्स जेवढा तुम्ही कमी करणार, तेवढं तुम्ही तुमच्या ध्येयापासून मागे राहणार. त्यामुळे तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे ना, तुमचं ध्येय साध्य करा, ऑटोमॅटिक तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. वजन कमी करायचं ना, होईल ना वजन कमी. 1 महिना लागेल, 2 महिने लागतील, 4 महिने लागतील, 6 महिने लागेल, वर्ष लागेल. आयुष्य संपलेलं नाहीये. वर्ष लागेल तुम्हाला. वर्षामध्ये तुम्ही नाही म्हणलं तरी 1.5 किलो जरी महिन्याला म्हणलं, तरी वर्षामध्ये 12 ते 15 किलो वजन कमी होऊ शकतं. बस झालं ना. मग ती मोठी अचीव्हमेंट आहे. छोटंसं छोट्यापासून करायला सुरुवात करा. कधी मोठं बघायचं नाही. छोट्यापासून, जमिनीपासून आकाशाकडे जाण्याचा प्रयत्न करावा. आधी मधूनच नाही जावं. म्हणजे लहानापासून सुरुवात करावी. असं मोठं ध्येय जास्त ठेवायचं नाही. छोट्यापासून मोठ्या ध्येयाकडे जायचं. एकच गोष्ट लक्षात ठेवा. कधी लोकं काय करतात, जे आपल्या अंथरूण पाहून पाय पसरावे पांघरून पाहून काहीतरी म्हणतात ना, ते. जसं आपल्या आवाक्यात आहे ना, आता म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगते.
थोडीशीच इन्कम आहे, 10,000 रुपयेच इन्कम आहे. मला बाहेरच्या देशात जायचंय. हे स्वप्नापेक्षा मला इथल्या इथंच माझं 10,000 चे 20,000 कसे करता येतील? 20,000 चे 40 कसे करता येतील? 40चे 80 कसे? ह्याचे स्वप्न बघा ना. काहीतरी स्वप्न बघायचं, जे की पूर्ण होऊ शकत नाही, ते जगभर सांगत सुटायचं. असं नाही. जगाला तुम्हाला जर सांगायचं असेल ना, तर ते पूर्ण करूनच दाखवावं लागतं. त्यामुळं बास झालं. परत तुम्ही म्हणाल व्हिडिओ लेंदी झालेला आहे. माझं तोंड एकदा चालू झालं, की बंद होत नाही. व्हिडिओ बोर झाला असेल तरी कमेंट करा, की बोर झाला म्हणून. आवडला असेल तरी कमेंट करा, आवडला म्हणून. थँक यू. बाय बाय.